नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. प्रिया ही खरी तन्वी नाहीये हे अर्जुनने सर्वांच्या समोर आणलेलं आहे. तर प्रियाला जेव्हा विचारलं जातं की यामागे नक्कीच मास्टर माइंड दुसरा कोणीतरी आहे हे अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं. आणि अर्जुन जेव्हा प्रियाला विचारतो की यामागे खरा मास्टर माइंड कोण आहे ते आम्हाला कळलं पाहिजे, असं जेव्हा अर्जुन प्रियाला विचारतो तेव्हा प्रिया नागराजचं नाव सांगणार असते, पण नागराज तिला हात जोडून पाठीमागून सांगू लागतो की तू माझं नाव सांगू नको. आणि मग प्रिया इथे महिपतचं नाव सांगते. आता प्रियाने महिपतचं नाव का सांगितलेलं आहे, नक्की या सगळ्यामागे काय कारण आहे, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर अर्जुनने आता सर्वांच्या समोर प्रियाला उभं केलेलं आहे, कारण अर्जुन आणि चैतन्य या दोघांनी त्यांचं वकील डोकं वापरून सगळे पुरावे सगळ्यांच्या समोर आणलेले आहेत. त्यांनी फक्त आता सायली आणि प्रतिमाचीच टेस्ट न करता DNA इथे प्रतिमा आणि प्रियाची पण DNA टेस्ट केलेली असते. ते रिपोर्ट त्यांच्याकडे असतात आणि मग ते रिपोर्ट आल्यानंतर अर्जुनला खरी खात्री पडते. खरं तर अर्जुनने इथे सुमन काकूचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेतलेला असतो, कारण त्याला माहिती असतं की इकडे किल्लेदारांच्या घरामध्ये 5 माणसं आहेत. राकेशला आपण विचारायला गेलो तर बोबाटा होऊ शकतो आणि राकेश आपल्या प्रश्नांची उत्तरं अजिबात व्यवस्थित देणार नाही. त्यामुळं अर्जुन ठरवतो की आपण राकेशकडे जायचं नाही, तर आपण सुमन काकूकडे जाऊया. जर आपण सिनियरला डिरेक्टली विचारलं तर सिनियर आपल्याला उत्तर न सांगता तो इमोशनल होईल आणि म्हणेल की अर्जुन पुन्हा तू माझ्या सुखाच्या आड येऊ लागलेला आहे, माझ्या मुलीवरती संशय घेऊ लागलेला आहे. त्यामुळं अर्जुन ठरवतो की नागराजला आपण विचारू शकत नाही, कारण नागराज आणि प्रिया ही दोघंही एकाच ह्याच्यातले आहेत. ते दोघं एकमेकांना मिळेले अर्जुनला वाटत असतात. त्यामुळं अर्जुन मग नागराजला विचारणं टाळतो, कारण नागराजला अर्जुनने बऱ्याच वेळेस इकडे साक्षीच्या घरीही पाहिलेलं असतं. त्यामुळे अर्जुन ठरवतो की आता आपल्याला खरी माहिती देणारी व्यक्ती ही एकच आहे. म्हणून अर्जुन सुमनकडे जातो आणि अर्जुन सुमनला म्हणतो की तुम्ही गणपतीला आला नव्हता ना सुमन काकू, म्हणून मी आलो भेटायला. तेव्हा सुमन म्हणते मी यांना सांगितलं होतं, कारण मला माझ्या भावाकडे जायचं होतं ना गणपतीसाठी. वहिनीची तब्येत बिघडलेली होती आणि मग तिथं करणं गरजेचं होतं, म्हणून मी विचार केला की आपण तिथे जाऊया गणपतीला आणि मग त्यांना मदत होईल तेवढीच. आणि तिथला गणपती करणं सगळ्या गोष्टी मलाच बघायच्या होत्या ना, म्हणून मी तिथे गेलेले. अर्जुन म्हणतो पण सुमन काकू तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या हातच्या मोदकांना मी मिस केलं. यावेळेस मला प्रतिमाच्या आत्याच्या हातचे पण मोदक खायला मिळाले, सायलीचे मिळाले, पण तुमच्या हातचे मोदक मी नाही खाऊ शकलो, कारण मी प्रत्येक वेळेस तुमच्या हातचे मोदक खाल्लेले आहेत आणि मला ते खूप आवडतात. तेव्हा सुमन म्हणते अरे अर्जुन त्यात काय एवढं, मी पुन्हा बनवून देईल तुला. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया ही वारंवार प्रतिमाकडे जात असते आणि प्रतिमाला खडसावून सांगत असते की सगळ्यांना सांगायचं की मी तुझीच मुलगी आहे. तेव्हा प्रतिमाच्या डोक्यात हे विचार येऊ लागतो की ही जर खरंच तन्वी असेल तर हिने मला प्रत्येक वेळेस येऊन का धमकावत आहे, मला प्रत्येक वेळेस येऊन का सांगत आहे की मी तुझीच मुलगी आहे म्हणून सगळ्यांना सांगायचं. जर ही माझीच तन्वी असेल तर हिला भीती का आहे हिच्या मनामध्ये, असा प्रश्न प्रतिमाला पडलेला असतो. मग प्रतिमा विचार करते की नाही, हिच्यावरती मला बारीक लक्ष ठेवलं पाहिजे, नक्कीच कुठंतरी पाणी मुरतंय असा विचार प्रतिमाच्याही डोक्यात येतो. आणि प्रतिमा मग आता प्रियावरती बारीक नजर ठेवून असते. इकडे अर्जुन सुमन काकूला विचारतो की मला हे कळत नाहीये, खरंच तुम्ही सगळे ग्रेट आहात, म्हणजे आज 20-22 वर्षानंतर तन्वी परत आली, पण तुम्ही सगळ्यांनी कसं काय ओळखलं तिला, म्हणजे तिच्यात बदल किती झालेला होता. त्यावेळेस इकडे सुमन म्हणते अरे अर्जुन कसं आहे माहिती आहे का, मी म्हणत होते ती तन्वी आहे, पण भाऊजी ऐकायलाच तयार नव्हते. भाऊजींना असं वाटत होतं की नाही कोणीतरी वेगळं असू शकतं. मग भाऊजींना एक गोष्ट अशी माहिती होती तन्वीच्या बाबतीतली, ती म्हणजे अशी होती की भाऊजींना माहिती होतं की तन्वीच्या पायावर तुळशीपत्राची खूण आहे. आणि मग भाऊजींनी अगदी ती प्रिया निघालीच होती, कारण भाऊजींनी सांगितलं होतं की ती माझी मुलगी नाही आहे, म्हणून ती प्रिया निघाली होती. आणि जेव्हा भाऊजी शेवटी म्हणाले की आणखी एक गोष्ट, जर तुझ्या पायावरती तुळशीपत्राची खूण असेल तरच मी मान्य करेल की तू माझी मुलगी तन्वी आहे. आणि मग भाऊजींनी पाहिला तिचा पाय, तर तिच्या पायावरती तुळशीपत्राची खूण होती, म्हणून आम्हाला कळलं रे ती तन्वी आहे ते, नाहीतर मग कसं ओळखणार होतो ना आम्ही. तर लहानपणीचे फोटो वगैरे पाहिले होते आणि त्यानंतर तू सांगितलं होतं की DNA टेस्ट पहा करा म्हणून, त्याशिवाय मी विश्वास ठेवणार नाही. मग भाऊजींनी DNA टेस्ट पण केली होती. हे सगळं सुमन अर्जुनला सांगत असते. अर्जुनला मात्र आता खात्री पटलेली असते की हे जे सगळं काय घडत आहे ते सगळं जे घडत आहे ते
इतकं भारी पद्धतीनं होत असतं की इकडे कळायचंच बंद झालेलं असतं. कारण काहीही झालं तरी अर्जुनला कुठंतरी मनातून वाटत असतं की नाही, काही झालं तरी हे जे काही चाललेलं आहे ते खूप विचित्र आहे. आणि या सगळ्यामध्ये खरा मास्टरमाइंड कोण आहे, तर या सगळ्यामध्ये खरा मास्टरमाइंड आहे ती म्हणजे प्रिया. हे अर्जुनला माहिती असतं, पण अर्जुनचं मन त्याला म्हणत असतं की नाही, हे फक्त प्रिया करू शकत नाही, तर घरातलं आणखी कोणीतरी सामील असणार आहे. कारण रविराजची म्हणजे सिनियरची इतकी महत्त्वाची गोष्ट ही त्या प्रियाला कशी कळली असेल, हा प्रश्न अर्जुनला पडलेला असतो. कारण छोट्या तन्वीच्या बाबतीतली ती गोष्ट आज तागायत मलाही माहिती नव्हती, तर मग ती इकडं कशी काय समजली, हा प्रश्न अर्जुनला पडलेला असतो. आणि अर्जुन त्याच प्रश्नाचा विचार करू लागलेला असतो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सुमन मात्र अर्जुनला सांगत असते. सगळे बारकावे सांगून झाल्यावर सुमनला अर्जुन म्हणतो की ठीक आहे सुमन काकू, मी निघतो आता, उशीर पण झालाय. सायली वाट बघत असेल ना जेवायला. तेव्हा सुमन म्हणते की चालेल अर्जुन, येत जा मध्ये आधी, असा जेव्हा पुढच्या वेळेस येशील ना तेव्हा सांगून ये, तुझ्यासाठी तुला आवडतात ना तसे मोदक बनवून ठेवेल मी, असं सुमन अर्जुनला सांगत असते. त्यानंतर अर्जुन म्हणतो की हो काकू, मी नक्की तुम्हाला सांगेल आधी कॉल करून आणि मग येईल. मग सुमनच्या तिथून अर्जुन जायला निघतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अर्जुन आता घरी आलेला असतो आणि तो सायलीच्या पायाकडे पाहतो. रूममध्ये आल्यानंतर खरं तर त्याला शोध घ्यायचा असतो, तो म्हणजे प्रियाच्या रूममध्ये जाऊन. पण तो आल्याला पाहतो सायली झोपलेली असते. सायलीचा पाय ब्लँकेटमधून बाहेर आलेला असतो आणि अर्जुनला धक्का बसतो. कारण अर्जुनला तिथे दिसतं ते पाहून अर्जुनला इतका मोठा धक्का बसलेला असतो की अर्जुनला कळायचंच बंद झालेलं असतं. अर्जुनला तिथं पाहायला मिळालेलं असतं ते म्हणजे सायलीच्या पायावर तुळशीपत्र. मग अर्जुन विचार करू लागतो की हे कसं शक्य आहे, सायलीच्या पायावर तुळशीपत्र कसं काय आहे, कारण तुळशीपत्र तर खऱ्या तन्वीच्या पायावरती आहे. आणि मग हे असं कसं असू शकतं. मग अर्जुन काही थांबत नाही, तो सायलीला म्हणतो की सायली उठा, सायली उठा तुम्ही, मला एक कळलेलं आहे, तुमच्या पायावर तुळशीपत्र. सायली म्हणते त्यात काय नवीन आहे, माझ्या पायावर आधीपासूनच तुळशीपत्र आहे ना, त्यामुळं मला काय त्यातलं नवीन नाही वाटत. हे सगळं बोलल्यानंतर सायली असं म्हटल्यानंतर अर्जुनला धक्का बसतो. अर्जुन म्हणतो की तुम्हाला माहिती आहे का, सिनियरने प्रियाच्या पायावर तुळशीपत्र पाहिलं आणि मग सिनियरची खात्री पटली की ती खरी तन्वी आहे. सायली म्हणते काय पण काय सांगताय अर्जुन सर, अहो प्रियाच्या पायावर तुळशीपत्र नाही आहेच, कारण मी आजतागायत तिच्या पायावर बघितलं नाही आहे. अर्जुन म्हणतो तुम्ही खरं बोलताय का. तेव्हा सायली म्हणते मी कशाला खोटं बोलू. तेव्हा अर्जुन इकडे म्हणत असतो की मला काहीतरी वेगळं वाटतंय. आणि मग अर्जुन जेव्हा सायलीला म्हणतो की आत्ताच्या आत्ता चला आपण प्रियाच्या रूममध्ये जाऊया, आणि मग ते दोघंजण प्रियाच्या रूममध्ये जातात. आणि प्रियाच्या रूममध्ये गेल्यानंतर तिथे तुळशीपत्र आहे का प्रियाच्या पायावर हे अर्जुनला पाहायचं असतं. आणि नेमका प्रियाने पांघरून घेतलेलं नसतं, ती प्रतिमाची साडी विस्कटून लावलेली असते. आणि अर्जुनला प्रियाच्या पायावरती तिथं तिचा पाय कोरा दिसतो, त्याच्यावरती तुळशीपत्र वगैरे काहीही त्याला दिसत नाही. आणि मग मात्र अर्जुनला धक्का बसतो. आणि त्याचबरोबर इकडे सायलीला अर्जुन म्हणू लागतो कळलं का तुम्हाला आता मी काय सांगत होतो तुम्हाला. अहो नाही तिच्या पायावरती. तर सायली म्हणते तुम्ही काय बोलताय, हे तुम्ही प्रत्येक वेळेस काही ना काही आळस घेत असता. आणि आता अर्जुन काही थांबत नाही. अर्जुन म्हणतो की मी आता DNA टेस्ट करणार, कारण मला खात्री आहे की एकदा DNA टेस्ट म्हणजे प्रतिमा त्याची जेव्हा बॉडी सापडली होती त्याच हॉस्पिटलमध्ये DNA टेस्ट केलेली होती. जर आत्ता DNA टेस्टचे रिपोर्ट बदलले गेले असतील तर याच्या आधी कशावरनं बदलले गेले नसतील, याच्या आधीही DNA टेस्टचे रिपोर्ट बदलले गेले असणार आहेत. त्यामुळं मला खात्री आहे की नक्कीच काहीतरी मोठा झोल आहे आणि आपल्याला तो शोधून काढायचा आहे. हे सगळं अर्जुन बोलत असतो, पण सायली मात्र अर्जुनच्या बोलण्यावरती विश्वास ठेवायला तयार नसते. सायलीचं असं म्हणणं असतं की नाही अर्जुन सर, आपण खूप बारीक गोष्टी करतोय आणि माझ्या पायावर तुळशीपत्र आहे म्हणून मी तन्वी होऊ शकत नाही. अर्जुन म्हणतो पण हो तन्वीच्या पायावर तर तुळशीपत्र नाही आहे ना, प्रियाच्या पायावर तुळशीपत्र नाही आहे. अर्जुन सायली या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावतात. अर्जुन म्हणतो आता मला DNA टेस्ट करायचे, तुम्ही मला प्रियाचा केस द्यायचा, तरच मी हे सगळं पॉसिबल करू शकणार आहे, सर्व पुरावे आणू शकणार आहे. सायली मात्र या गोष्टींसाठी तयार नसते.
अर्जुन तिला म्हणतो की मिसेस सायली, तुम्हाला हे ऐकावंच लागेल, कारण आपल्या घराचा प्रश्न आहे, आपल्या घरासाठी तुम्हाला हे करावंच लागेल. सायली तयार होते. मग प्रियाच्या रूममध्ये जाऊन तिने ते केस घेते. त्याचबरोबर आता ते दोघं जण रविराजच्या रूममध्ये जातात. रविराजचं सॅम्पलसाठी केस घेतात आणि त्यानंतर प्रतिमाकडे जातात. प्रतिमाचाही केस घेतला जातो आणि सायलीला अर्जुन म्हणत असतो की मला तुमचाही केस हवा आहे, पण सायली काही अर्जुनला देत नसते. ती म्हणत असते की नाही, माझी टेस्ट करायचीच नाही. अर्जुन सायलीला गोड बोलतो आणि सांगू लागतो की असं नका करू, आपल्याला टेस्ट करणं गरजेचं आहे, आपल्या घरासाठी, आपल्या सिनियरसाठी, आपल्या प्रतिमातेसाठी हे करणं गरजेचं आहे. मग सायली अर्जुनचं म्हणणं ऐकते आणि अर्जुनला म्हणते की ठीक आहे, मी तयार आहे या गोष्टींसाठी. आणि मग अर्जुनला तिच्या केस देते आणि मग जेव्हा सॅम्पल घेतलं जातं आणि अर्जुन टेस्ट करण्यासाठी तिथे DNA टेस्टच्या तिथे मेडिकलमध्ये त्या हॉस्पिटलमध्ये दिलं जातं आणि DNA टेस्ट करायला सांगितली जाते. तेव्हा मात्र अर्जुनला धक्का बसतो, कारण अर्जुन हे सगळं करत असतो, परंतु अर्जुनला एक भीती वाटत असते की खरंच हे शक्य होणार आहे का. रिपोर्ट येईपर्यंत अर्जुनचं हृदय अगदी धक 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 करत असतं आणि फायनली रिपोर्ट येतात. रिपोर्ट आले की अर्जुन ते रिपोर्ट घेऊन सिनियरकडे, म्हणजे त्याचा लाडका सिनियर त्याच्याकडे जातो, सगळ्यांना बोलवून घेतो, सगळ्यांना बाहेर बोलवतो आणि इकडे सीताने नागराज त्याचबरोबर सगळ्यांना बोलवलेलं असतं आणि सगळ्यांच्या समोर या सगळ्या गोष्टीचा इकडे खुलासा करायचं अर्जुनने ठरवलेलं असतं. आणि प्रिया म्हणत असते की नाही, हे सगळं सायली करते, माझ्या पायावर तुळशीपत्र आहे. तेव्हा प्रियाचा पाय धुतला जातो, तिच्या पायावर काही तुळशीपत्र नसतं आणि मग पूर्णाजी कानाखाली वाजवते, प्रियाला लगेच सायली कानाखाली वाजवते, रविराज कानाखाली वाजवतो. एवढं सगळं घडत असतं आणि तिला हाताला धरून घराच्या बाहेर काढलं जात असतं. परंतु प्रिया म्हणते की नाही, माझं चुकलं, मला माफ करा. अर्जुन म्हणतो की थांब सिनियर, आणखी एक गोष्ट शोधायची आहे, ती म्हणजे यामागे खरा मास्टरमाइंड कोण आहे, हे सगळं कुणी केलेलं आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि काही झालं तरी हे नाव फक्त प्रिया सांगू शकते, आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे. आणि हे जेव्हा सगळ्यांच्या समोर तिथं बोललं जातं तेव्हा प्रिया म्हणते की हो, या नागराजचं नाव ती सांगणार असते. तेव्हा नागराज हात जोडून प्रियाला सांगू लागतो की नाही, तू माझं नाव सांगू नकोस, तू माझं नाव सांगू नको, मी तुला यातून बाहेर काढू शकतो, तू माझं नाव सांगू नकोस. पण आता प्रियाला कोणाचं तरी नाव सांगणं गरजेचं असतं आणि मग प्रिया तिथे सर्वांच्या समोर नाव सांगते, ते म्हणजे महिपत आणि साक्षीचं. त्या क्षणी नागराजलाही धक्का बसतो, पण आता प्रियाने तर महिपत आणि साक्षीचं नाव सांगितलेलं आहे, त्यामुळं आपण तर यातनं बाहेर पडलेलो आहोत ही गोष्ट नागराजला जाणवते, कारण नागराजने हात जोडल्यामुळं हे सगळं शक्य झालेलं असतं आणि नागराजमुळेच प्रियाने आता इथे महिपत आणि साक्षीचं नाव घेतलेलं असतं. आणि तेव्हा मात्र नागराजला खूप मोठा धक्का बसलेला असतो, म्हणजे ही मुलगी तर माकडाच्या वरती निघाली. माकड जेव्हा स्वतःचा जीव वाचवायचा असतो तेव्हा आपल्या स्वतःच्या पिल्लांना पण पायाच्या खाली घेतं, तसं हिने केलेलं आहे. आज हिने महिपतचं आणि साक्षीचं दोघांचंही नाव सांगितलेलं आहे. ही गोष्ट जेव्हा नागराजला कळते तेव्हा नागराजला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि नागराज म्हणतो, आता हिने जर आयता आपल्याला सोडवलेला आहे. मग अर्जुन, रविराज, नागराज सर्वजण महिपतच्या घरी जातात आणि नागराज महिपतची कॉलर धरून त्याला जाब विचारू लागतो, तू ह्या खोटारड्या मुलीला आमच्या घरात पाठवलेला आहेस, तुला लाज कशी वाटली नाही, या मुलीला तू आमच्या घरात पाठवलेला आहे, आमच्या घरात तू जिवंत साप सोडलेला आहे विषारी, असं म्हणत नागराज हा जाब विचारू लागलेला असतो. तेव्हा मात्र इकडे महिपतला काहीच कळत नसतं आणि त्याने महिपतची कॉलर पकडलेली असते आणि तो महिपतला जाब विचारत असतो. तेव्हा महिपत मात्र विचारात पडलेला असतो आणि प्रियाने सगळं नाव सांगितल्यामुळं महिपतच्या शिट्ट्या वाजलेल्या असतात, पण प्रियाने पुन्हा एकदा स्वतःला सेव्ह केलेलं असतं. पैसे तर तिला मिळणार असतात. आत्ता रविराज अर्जुनने तिला हाकलून दिलेलं असतं, कारण ती खरी तन्वी नाही हे तर सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. त्यामुळं तिची हकलपट्टी तर झालेलीच आहे, पण तिने आता महिपत आणि साक्षीचं नाव सांगितल्यामुळं ते दोघंही अडचणीत आलेले असतात आणि आता नागराजला ती भरपूर ब्लॅकमेल करत असते. नागराजकडून भरपूर पैसा उकळण्याचा ती प्रयत्न करत असते. तिला काही करून तिला पैसा हवा असतो आणि म्हणून तर तिने नागराजने हात जोडले की नागराजला वाचवलेलं असतं आणि नागराजला ती धमकावत असते, मला जर पैसे दिले नाहीत तर मी आत्ता सगळ्यांना येऊन सांगणार आहे की या सगळ्यामध्ये तुम्ही पण होता. एवढी हुशार प्रिया असते की एवढी कारस्थानी असते ती की तिनं हे सगळं अगदी प्लॅनिंगपूर्वक केलेलं होतं, तरीही तिने आता नागराजला
त्याचबरोबर महिपत साक्षी यांना अडकवलेलं असतं आणि फायनली घरात सगळ्यांना कळलेलं असतं की खरी तन्वी ही सायली आहे. आणि मग रविराज सायलीच्या डोक्यावरून हात फिरवतात. सायली रविराज आणि प्रतिमा या दोघांना नमस्कार करते. दोघंही सायलीला खूप आशीर्वाद देतात. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, त्याचबरोबर शेअर करा. थँक्यू.